नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शेतकर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। तुम्ही आपल्या मागच्या कोथळीगड या व्हिडिओमध्ये आपली बाईक राईड कोथळीगड ट्रेक कसे करायचे, गडाचा इतिहास आणि इकडच्या पेठ गावातील एका विरगळाबद्दल जाणून घेतले। आजच्या या व्हिडिओचा उद्देश काहीसा वेगळा आहे। ट्रेकिंगसाठी गेलो असता कोथळीगडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ गावातील लोकांसोबत थोडंफार बोलणं झालं। त्यातून आम्हाला येथील स्थानिकांना होणारे काही समस्यांबद्दल समजले। आपल्या चॅनलद्वारे जर आपल्याकडून काही ना काही मदत होईल यासाठी छोटासा हा प्रयत्न। येथील स्थानिकांच्या काय समस्या आहेत ते पाहूया येथील स्थानिक नंदा अक्का यांच्याकडून। आहेत ना डोंगरात तर राहू द्या, आणि पण डोंगरात पण आम्ही माणसंच जगतो, माणसंच राहतो, आणि जे तुम्हाला लागतं ते पण आम्हाला लागतं। याच्यात काय फरक आहे सांगा? विचार नाही केला तर आहे का काय? तुम्ही दिवसभर दोनदा जेवत असाल, आम्हाला एकदा तर जेवायला लागतं, जंगलात राहतो तरी आम्हाला। तुम्हाला दोनदा भूक लागत असेल, आम्हाला एकदा तर लागते। तुम्ही दोनदा चहा पिता, आम्हाला एकदा तर पिऊशी वाटत असेल। तुम्ही चांगली कपडे घालता, आम्हाला जुनी तर वापरूशी वाटत असेल। मग अपेक्षा आमच्यात तुमच्यात फरक काय राहिलाय? काहीच नाही। का शहरात माणसं जगतात आणि खेड्यात माणसं जगत नाही का? सगळ्यांना वाटतं, पण आमच्या अपेक्षा पूर्णच कोण करत नाही। फक्त ते इलेक्शनच्या टाइमला इलेक्शनला आम्हाला ओळखणार का पुढे या, आम्ही असं करतो, तुम्ही कशाला घाबरता, आम्ही येत म्हणजे तुम्ही येत, आम्ही आता हे करतो ते करतो, तेवढं झालं का आमच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष असतं। मग याच्यासाठी आम्ही काय करतो, आता महिला गट केलं, बचत गट मी स्वतः केलं, इथं 5 बचत गट केलं का या निमित्ताने तरी आमच्याकडे लोक लक्ष द्यावा, आम्हाला पुढे न्यावा। आणि दुसरी आमची काही अपेक्षा नाही भाऊ, फक्त आम्हाला एक रस्ता, एक बारीक मोठं लहान गाडी आली तर आमची कोण डिलिव्हरीची बाई, कोण साप चावतो, कोण आजारी पडतो, तेवढ्यासाठी आम्हाला नेऊन खाली सोडायची। आणि आम्ही का म्हणत नाही का तुम्ही आम्हाला पैसे द्या, आमच्यासाठी आमच्या घरात येऊन कामं करा, काही अपेक्षा नाही आमची, पण एवढी तरी सोय निदान मारता तरी। आमचं तर गेलं दिवस, पण आता तरुण मुलं झाल्यात, त्यांना शाळा नाही, इथं फक्त 5वी परत शाळा, नंतर मग 5वी परत नातेवाईकांक कोण नातेवाईक सांभाळणारे सांगा? आताच्या काळात कोण पाहुण्याला किती 1 दिवसाचा मान असतो, बरोबर? आता तुम्ही इथं 1 दिवस आलात, मी बोलल चला पोरो माझ्या घरी पाणी प्या, नाही डाळ भात पण निदान सुकी भाजी भाकरी खा, चटणी शिका, बोलल मी किती आज बोलल। तुम्ही जर माझ्याकडे 4 दिवस राहिले, मी तुम्हाला बोलल का तुम्ही अजून राहा? नाही बोलू शकत ना। मी बोलल पोरो तुम्ही आल्यात, काहीच काम करत नाही, माझ्याकडे काय नाही द्यायला, तुम्ही आपली मागं जा। हेच आम्ही म्हणलो, कोण आमचे नातेवाईक शिकवणार तर आमच्या पोरांनी, म्हणून आम्ही अशक्त राहिलो, आम्हाला शिक्षण नाही, असंच आम्ही, आम्हाला काहीच नाही ना। असं आमच्या मुलांना वाटतं का आमची आई बाबा राहिली इथं जंगलात, पण आम्हाला थोडंफार काहीतरी शिक्षण पाहिजे, आम्ही पुढे गेलो पाहिजे। आम्ही प्रयत्न करतो, आमच्याने काय झालं तर मग व्हिडिओ तर मित्रांनो, नंदा अक्का यांनी सांगितल्याप्रमाणे येथे म्हणजेच पेठ गावाला पोहोचण्यासाठी आंबिवली गावापासून अशा या रस्त्यातून ऑफ रोडिंग करत किंवा चालत पेठपर्यंत पोचायला लागतो। हा रस्ता जवळपास 4 ते 5 किलोमीटरचा आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की आपणाला जर येथील नागरिकांसाठी काही मदत करता आली तर प्लीज मदतीसाठी पुढे या। आपण केलेली ही मदत येथील स्थानिकांसाठी तर खूपच महत्त्वपूर्ण असेल, पण त्याचबरोबर येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी, ट्रेकर्ससाठी, गडकिल्ले संवर्धनासाठी ही महत्त्वपूर्ण असेल। जर हा रस्ता गाडी नेण्यायोग्य झाला तर पर्यटनासाठीही उपयोग होईल आणि या रस्त्याच्या मार्फत गडावर जाऊन गडावरील सुंदर हे दृश्य बघता येईल। तुम्ही ही मदत डायरेक्ट करा किंवा माझी काही मदत पाहिजे असेल तर तसे मला संपर्क करा, मी नक्की सहकार्य करेन। सरकारी किंवा खाजगी संस्थांनी पुढे येऊन मदत करता आली तर प्लीज मदतीसाठी पुढे या, आणि मी सुद्धा यासाठी नक्कीच प्रयत्न करेन। आजच्या व्हिडिओसाठी मी लाईक किंवा कमेंटची मागणी नाही करत, पण व्हिडिओ शेअर करून मदतीची अपेक्षा नक्की करतो। जय शिवराय।